आज आपण इथं दगडवाडी या गावामध्ये आलेलो आहे. तिथले आपण ज्येष्ठ नागरिकाशी काही संवाद साधणार आहे, राजकारणाबद्दल काही गप्पा गोष्टी करणार आहे. आगामी जी सरकारच्या निवडणुका होणार आहेत आमदारकीच्या म्हणा, त्या निवडणुकीबद्दल आपण इथे चर्चा करणार आहोत. सरकारची काय ध्येय धोरण आहे त्याबद्दल लोकांची काय मत आहेत ते आता इथं आपण जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम आपण आपल्या बाजूला बसलेले आहेत त्यांच्याशी बोलूया. आपलं नाव काय? कुमार भोसले. भोसलेजी, आता जी सरकारने जी लाडकी बहीण योजना आणलेली आहे आणि त्याबद्दल आपलं काय मत आहे? चांगली योजना आहे, चांगली योजना आहे. पण ही मंत्र्याची योजना आहे का मतासाठी योजना आहे का कोणती योजना आहे? ही योजना तर चांगली आहे. लाडकी बहीण हे काही वाईट नाही, पण किती दिवस चालणार आहे, का चालणार आहे, कोण गॅरंटी घेणार आहे याची? तुम्हाला तर कल्पना असेलच, याच्या अगोदर लोकसभेची जी निवडणूक होती या निवडणुकीमध्ये राहुल गांधींनी एक योजना आणली होती की प्रत्येक महिलेला 8,500 रुपये महिन्याला होते. आता इथून पुढे कसं होणार आहे? प्रत्येक निवडणूक आले की अशा योजना येणार आहेत. मग तुम्हाला वाटतं का ही योजना कायम टिकेल का फक्त निवडणुकीसाठी एक स्टंटबाजी आहे? नाही नाही, टिकणार नाही. का राहुल गांधींनी जे बोलेल ते बरोबर वादापूर्वक केली, ही पण मतासाठी वोटासाठीच हीच योजना आहे. कारण ह्यांचेच मंत्री ह्यांचे सगळे काही तेच म्हणाले की वोटासाठी आहे. तर राणाने वक्तव्य केलंय राणा दंपत्यांनी की बाबा ही आणि मतदान नाही केलं तर ते महागाई म्हणून केलेले त्यांनी. योजना करणार कशी? म्हणजे गावोगाव खेड्यापाडी या ह्याच्यामध्ये मतभेद झाल्याची आता. कारण ह्यांचाच माणूस म्हणतोय म्हणल्यावर काही काँग्रेसच्या माणसाने काही म्हणला नाही, राष्ट्रवादीच्या काही माणसाने म्हणला नाही, पण ह्यांचाच माणूस ह्यांच्याच आता हेच बोलतोय म्हणल्यावर या योजनेचं काही आम्हाला सत्य वाटना. हे फक्त चालेल 1-2 हप्ते 3 हप्ते लिहिले झाले 4 हप्ते. यांची सत्ता आली तर देणार आहे, नाही तर देणार नाही. ही सत्तेसाठी सगळं काही गोलगट्टा चाललाय. आम्ही हम करो हम तम करो. ह्याच्या पहिले का योजना काढल्या नाही? त्यांनी 5 वर्षे काढली की यांनी, पुढे 2.5 वर्षे काढली यांनी. मग तेव्हा योजना होत्याच ना, त्यावेळेस का बरं काढल्या नाहीत? आता मतदानाच्या पुढे योजना का बरं काढल्या? एकीकडे आता तर ते का केले ते अर्धे एक घेण्यात झाले. आता ते व्यवसाय बंदच करून टाकले त्यांनी. मग आता काही अजून लाडक्या बहिणी राहिलेच ना त्यांच्या करायच्या. आता अजून काय सकाळी म्हणलं की बा काही एवढे हायतन तेवढे हायतन, काहीचा आधार लिंक नाही काही नाही. आता आधार लिंकला अकाउंट खोलले, आधार लिंक आता कसं सांगायचं त्यांनी? तुम्हाला काय वाटतं म्हणजे या गोष्टीसाठी 31 ऑगस्ट सरकारने जी तारीख ठेवलेली आहे ती तारीख वाढून भेटली पाहिजे का? मग वाढून भेटले तर चलत ना. त्याचं नेटवर्क ना, त्यानं ते हे बी ना, त्यानं काही नाही. आमचे फॉर्म घरला आलेत, आमच्या घरी आले ते फॉर्म बाबा हे चल ना म्हणून. आता त्याचं कसं करायचं? मग लाडकी एक बहीण राहिलीच ना, अनेक बहिणी राहिल्या लाडक्या. त्यांनी योजना ती थोडी चालली की तिथे कोटी झालेत म्हणजे एवढून त्यांनी बंद करून टाकली. म्हणजे सत्य आहे का काय, का इथून करून का तिथून काय, जनतेला काहीच माहित नाही. मला प्रश्न आहे आणखीन एक. जे मुलगी जन्मल्यानंतर ती मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण होत नाही, बरोबर वय वर्ष 21 झाल्यानंतरच ती लाडकी बहीण का होते? म्हणजे फक्त मतासाठी, म्हणजे मताला मतदान करू शकते म्हणून लाडकी बहीण आहे की ज्या प्रत्येक मुली आहेत त्या मुख्यमंत्र्याच्या बहिणी आहेत? नाही नाही नाही, ते कसं आहे 21 वर्षानंतर त्यांनी टार्गेट दिलेलं आहे, लहानच्या वर काय दिलं नाही. असं का बरं? आता त्यांना ती समजेल तसं त्यांनी केले ना. सत्ता त्यांच्या हातामध्ये, आपण काय बोलणार त्यांच्या? सत्ता आहे हे असं नको आहे. बहिणी ही प्रत्येकाच्या नसतातच. ज्याला बहीण भाऊ केला त्याच्याच बहिणी असतात. आपण सणावाराला कोण कोणाची आणतोय का बहीण आणते? तेच त्याच्या नात्याने जाणावं लागते. त्याने किती सणाला बोलता बहिणी म्हणून. त्यात राखीव रक्षाबंधन बघू आता अशा आजी दादा किती बहिणी बोलत रक्षाबंधनला. का स्वतःच्या बहिणीकडे जातोय का बघू की आता कळतंय ना. ते आता काल वक्तव्य केले ती न्यूज ऐकली की मी बहिणीकडे जाणार. आता बहिणीच्या विरोधाच बायको उभा केलाय, भाऊजाला उभा केला. ह्याला कसं बहीण म्हणायचं? एकीकडे म्हणायचं काय म्हणायचं त्याला? एकीकडे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा चाललेला असताना सरकारने निवडणुकीच्या पुढे येऊन हा जो लाडकी बहीण योजना आणलेली आहे, या योजनेमुळे मतामध्ये त्यांना वाढ होईल का? आता त्या कसं जनतेचं काही सांगता येत नाही. आता प्रत्येक जण माझ्या अकाउंटला हीच बघला 17 तारखेला त्यांनी सांगितले टार्गेट. अजून पडाय आता सकाळच न्यूज मी ऐकलं की सकाळपासून पैसे पडायला लागले, पडणार आहेत म्हणून. आता ती मतासाठी करायला का स्वतःच काय करणार? त्याची पुढे भाकर बाजून घेणार काय करणार आहे ते? मतासाठीच असेल. पहिले काढली असते तर त्याला मानलं असतं ना त्या योजनेला. लाडकी बहीण म्हणा, लाडका भाऊ म्हणा, लाडका मेवना म्हणून पहिले सत्तेमध्ये होती. इलेक्शन टायमाला घेऊन लाडकी बहीण कसं काय आवडली? ठीक आहे मित्रांनो, तर या योजनेसाठी आपण इतर गावातली इतर जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्याशी पण आपण संवाद साधूया आणि त्यांची पण मतं जाणून